तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी काय बघा, इकडं सूर्य उगायला लागलाय. सकाळी सकाळी मस्तपैकी वातावरण झालंय. आता सूर्य उगल थोड्या वेळात. आणि आत्ता सकाळच्या वाजल्यात, आत्ता म्हणजे 6 वाजल्या सकाळच्या. आणि सकाळ सकाळ आता मी आलो व्यायाम करायला. व्यायाम आणि हॉटेलला लाईट आहेत म्हणून इथं थोडंसं क्लिअरिटी दिसती. तीच पाठीमागं बघा, इकडं अंधार आहे अजून करत. तर आत्ता आपल्याला इथून पुढं जाणार आहे. मी पुढं जाणार आहे आपल्या रेल्वेच्या पुलापाशी. आणि रेल्वेच्या पुलापाशी गेल्याच्या नंतर तिथून पुन्हा रिटर्न माघारी येणार आहे आणि घरी जाणार आहे. तर ही रेल्वे ते आपलं घर समजा 1-1.5 किलोमीटर आहे जास्तीत जास्त, आणि जास्त अंतर नाही आहे. आणि एक थोडं नॉर्मल एक 5-10 मिनटं लागले असतील चलत यायला. पळत आला असतो तर 5 मिनटं. आणि इथून आता 2 मिनटातच रेल्वेचा ब्रिज येईल. ब्रिजपासून पुन्हा माघारी येऊन घरी जायचं. तर आलोय आत्ता सध्याला रेल्वे ब्रिज पाशी. हे बघा आपला एकदम मस्त आणि सुंदर असा रेल्वे ब्रिज. साईडने बघा सूर्य उगायला लागलाय. ह्या साईडला म्हणजेच आष्टीचं रेल्वे स्टेशन आहे. इकडून असा रेल्वेचा रोड येतोय आणि इकडं अहिल्यानगरला जातो. तर ह्यो आहे आमच्या गावचा ब्रिज, म्हणजेच येण्यासाठी कनेक्ट ब्रिज हे रोड. आणि खालून रेल्वे जाती. आणि हा ब्रिज म्हणजे किती मस्त आहे. आणि ह्याच ब्रिज आणि रेल्वेच्या पलीकडे हे आष्टीचा विरे येतो सगळा, आष्टी तालुका. आणि ह्याच्यानंतर आमचं गाव. तर ह्या साईडला, ह्या रेल्वेच्या साईडला आमचं गाव. काही थोडीफार जमीन पलीकडे येते गावची, ही बाँड्री गावची. आणि इथून सरळ मस्तपैकी हे रोड जातो आमच्या गावला. आणि इथून जवळच बघा, जवळच आहे, एकदम जवळ आपलं घर आहे अलीकडच्या साईडला गावच्या. त्याच्यानंतर गावीन गावाच्या पलीकडे भरपूर अजून इथून 7 किलोमीटर जवळपास पलीकडे बाँड्री असेल. 7-8 किलोमीटरवर इतकं लांब मोठं मग गावी. पण मेन म्हणजे आष्टी तालुक्याची आणि आमची गावची बाँड्री जे, तर हे मेन ब्रिज गेला हेच बाँड्री असं म्हणायला काही हरकत नाही. तर ह्या रेल्वेच्या ह्या साईडला आमच्या गावची बाँड्री आणि इकडल्या साईडला आष्टी तालुका. तालुका एकदम जवळ आहे आम्हाला. एक 7-8 किलोमीटर इथून आहे आमच्यापासून. गावातून 10 किलोमीटर आहे. तर ही सगळी आष्टीच्याच लाईट आहेत. आता अंधा कांदा दिसतंय, धुकं पडले सकाळ सकाळ. तर चला आता आपण काय करू, ब्रिज तुम्हाला दाखवतो थोडा अजून. आणि जातून आणि सर्व गावचे शिकाडल्या साईडला पोरं येणारे ह्या रेल्वे ब्रिजपर्यंत येते रनिंग करत. आणि इथूनच पाठीमागे पुन्हा जाते व्यायामला सकाळ सकाळ कोणी आलं तर. चाललोय पलीकडे आता बघा, रेल्वे ब्रिज दाखवाल तुम्हाला. तर मस्तपैकी इकडे रेल्वे ब्रिज आहे. आणि आता जी आहे मी एका काठडी उभा आहे. तर पहिला इथं एक रोड होता डांबरी जुना, तो इकडे पहिला होता, तो आता म्हणजे त्याच्यानंतर इकडे झाला. तर इथं अशी मस्तपैकी एक काठडी गेलेली आहे, त्याच्या उभा राहिलोय. आणि चला आता पटकन पलीकडे ब्रिज दाखवतो आणि पुन्हा रनिंग करत वापस जायचंय. तर इथं बघा आपला रेल्वे रोड दिसत आहे. आणि ह्या साईडला काही सीडी आहे, कशासाठी बनवली माहीत नाही. हे सीडी, इथं पण सीडी आहे, रेल्वेची पटरी. आणि हे बघा लाईट, त्यासाठी काहीतरी लागत असेल त्यासाठी. आणि ह्या साईडला पुन्हा रेल्वे पटरी दिसते खाली. आणि हे चाललेली अहिल्यानगरकडं. अहिल्यानगरहून डायरेक्ट इथं आष्टी तालुका. त्याच्यानंतर भरपूर काय असेल ते असेल डायरेक्ट बीड. मग तर माझ्या मते हा रेल्वेचं काम म्हणजे आत्ताच, म्हणजे थोडक्यात रेल्वे बीडचं जे रेल्वेचं उद्घाटन आहे हे आत्ताच झालेलं आहे 10 दिवसाच्या आतमध्ये. तर माझ्या हिशोबाने हे 10 वर्ष तरी लागलं असेल की काम करायला. 10-12 वर्ष गेले असते रेल्वेचं काम करायला, डायरेक्ट अहिल्यानगर ते बीड. तर हा रेल्वे म्हणजे इतकं उकरावं लागतं काही जागेवर, इतकं खोल न्यावं लागतं की हे जवळपास 12 वर्ष काम लागलं असेल करायला. 10-12 वर्ष गेले असतील काम करण्यात. आणि आत्ता बी कंटिन्यू काम चालूच असते. हे नवीन काहीतरी लाईटीचं काय काय असेल ते आपल्याला एवढं सांगतेच नाही. पण हे पोल उभा करणं असून द्या, हे वायरचं असून द्या, पुन्हा हे जे खाली पाणी दिसतंय नाल्यानी साईडनी, ती पाणीचं असलं का त्याचं काही काम असतंय वाटतं, ते बी कंटिन्यू काम चालू असते तिथं आत्ता बी सध्याला. आणि मग ते पाणी अडतंय तर ते दगड वगैरे पडले काही झालं तर ते नीट करावं लागतंय. अजून भरपूर काहीतरी पोल वगैरे साईडनी काही लावणार, पाट्या वगैरे जे काही. तर कंटिन्यू अजून बी काम चालूच आहे. 10-12 वर्ष झाले हे काम जे आहे ते चालू आहे. तर म्हणजे शासनाचं काम कसं असतं, ते केंद्रातलं काम आहे आणि रेल्वेचं काम आहे. तर हे कंटिन्यू चालू आहे. म्हणजे किती दिवस गेले की मी ज्यावेळेस आम्ही लहान होतो, म्हणजे मी ज्यावेळेस आष्टीला म्हणजे अगोदर काम शिकण्यासाठी जात होतो, तर त्या टायमाला तर इथं काहीच नव्हतं, रेल्वेचं काही हेच नव्हतं. प्रोजेक्ट झाला असेल पण असं काम कुठंच काही नव्हतं. त्याच्यानंतर झालेलं आहे. त्याच्यामुळं मी इथून भरपूर वेळेस पहिल्यांदी सायकलवर जायचो मी, नाही का. अगोदर सायकलवर जात होतो तेव्हा असं काही ब्रिज वगैरे काही नव्हता. म्हणजे मला ते दिवस आठवत आहेत ते. तर त्याच्यानंतर आता प्रगती सगळ्यांचीच झालेली आहे. तर त्या टायमाला आम्ही इथून जायचो तर काही नव्हतं इथं. सगळे ह्या साईडला म्हणजे कसं होतं म्हणजे सगळं पडीक होतं आणि सगळे झाडं होते दाट. तर सायकल येऊ इथं जायला बी वाटत होतं की असं आलं की इथं कुणी नसायचं. रोड खराब राहायचा, डांबरी रोड बी नव्हता तेव्हा, तेव्हा कच्चा रोड होता. तर आता किती प्रगती झाली, म्हणजे डांबरी रोड झाला, नाही तशी नुसती दगडच होते वाट. आणि डांबरी सुद्धा नव्हता नीट.
त्यानंतर डांबरी रोड, रेल्वे, म्हणजे खूप 10-12 वर्षात खूप काही बदल झाला आहे आणि माणसाच्या प्रगतीत बदल होतोय आणि पूर्ण चेंज होतं. तर लाईफमध्ये असं आहे की कंटिन्यू काही ना काही चेंज होतच राहणार आहे अशा गोष्टी. आणि काय ते दिवस होते पहिले, तर आजचे दिवस म्हणलं तर भारी आहे. तर पहिले इथं उभं राहायचं म्हणजे सगळे झाडच होते पहिले ह्या साईडनी बरं का. सगळे खरं सांगायला म्हणजे झाडं होते. जास्त करून ही जास्त इथं जास्त झाडं होते. ह्या साईडने असे जे होते ना, तर हे सगळे दाट असे झाडं लावली होती. फॉरेस्टसारखे झाडं होती आणि फॉरेस्टच होतं इथं. पण त्याच्यानंतर काय काय देवस्थानाची जागा बिगा असेल, पहिली काय फॉरेस्ट होतं, काऊन लावलं होतं काय माहीत नव्हतं. आता सगळं समजा काढून टाकलं ते. तर काय माहिती काय असेल ते नाही माहिती. पण इतकं व्या वाटायचं लहानपणी की काय सांगताच येत नाही इतकं. आणि भारी वाटत होतं. आणि पण रोड खराब होता. रोड म्हणजे कसं आहे, डांबरी जो मेन असतो ना रोड, त्या रोडपासून कच्चा रोड खालून होता डांबरीच्या. रोड तर खराब होता, मग सगळे खालूनच जायचे रोडचे असं. तर भारी होतं ते दिवस. आणि हे आता बदल झाला, आता ते एकदम भारीच झाले. डांबरी रोड झाला, रनिंगसाठी चांगलं झाले. पहिले रनिंग करायसारखे रोड नव्हते, नुसते दगड होते. तर रोडनी पळायसारखं सुद्धा नव्हतं. पण आता मस्त डांबरी झाला रनिंगला त्याला. आणि मस्त ब्रिज बी झालाय जागे जागी. नंतर पहिलं आता हॉटेल जवळ एक झालंय, समजा संध्याकाळी जरी आलं तर इकडे लाईट वगैरे असल्यावर पाठा आलं तरी काय वाटत नाही. पण पहिलं भीती वाटायची यायला पोरांना, आम्ही असायचो त्यावेळेस. आणि इकडे दगडाचं कशाला कोणी येतं. पण अशी प्रगती होती की लाईफमध्ये कुणाचं काय म्हणजे सगळ्याच गोष्टीत चेंजिंग होतं बघा म्हणायचं. चला आता पळत पळत रनिंग करत 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 जावंच लागणार आहे पटकन, म्हणजे लवकरच घरी जातून. बघा किती एकदम मस्त आणि सुंदर वातावरण वाटतंय बघा ना, एकदम मस्त आणि फ्रेश. ते एकदम मस्त आणि एकदम भारी 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 सकाळ सकाळ फ्रेश अशा वातावरणाचा एकदम मस्तपैकी छानपैकी आनंद घ्यायला सकाळ सकाळ किती मस्त वाटतंय. सूर्य वगैरे उगायला लागला आणि सकाळचं ह्याच्यामुळेच व्यायामला येणं फार गरजेचं आहे.